आजचा अभंग आहे. अवघा वेचलो इंद्रियांचे ओढी, झाले ते ते घडी निरोपिले. असावाजी ठावा सेवेसी विचार, आपुला म्या भार उतरिला. काया वाचा मने तोची निज ध्यास, इथे झालो ओस भक्तिभावे. तुका म्हणे करू येईल धावणे, तरी नारायणे सांभाळावे. याचा अर्थ आहे, इंद्रियाच्या ओढीने माझ्या हातून जे जे घडत गेले ते सर्व मी तुला निवेदन केले आहे. जे आहे ते सत्य निवेदन केल्याने माझ्या मनावरचा भार हलका झाला आहे. काया वाचा मनाने इंद्रियांचाच ध्यास घेतला होता, त्यामुळे हरिभक्तीमध्ये मागे पडलो. तुकाराम महाराज म्हणतात, यासाठी नारायणा माझ्या सहाय्यासाठी धावून येणे शक्य असेल तर यावे आणि मला या विषय वासनेपासून सांभाळावे. शारीरिक तृप्तीमध्ये मग्न असलेला व्यक्ती अत्यंत आसक्त आणि मोहग्रस्त होत जातो. परिणामी त्याच्या मनामध्ये भगवंतांच्या भक्तिपूर्ण सेवेचा दृढनिश्चय होऊ शकत नाही, असे भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतात. अशा भोगवादी जीवनशैलीतून आपली मुक्तता व्हावी म्हणून हरिभक्त भगवंताकडे प्रार्थना करतात. भागवतमध्ये अशाच प्रकारची प्रार्थना गजेंद्रही करत आहे. यम धर्म कामार्थ विमुक्ती कामा भजंत इष्टाम गतिमाप्नुवन्ति, किं च आशिषो रात्यपि देहमव्ययम करोतु मे अभ्रदयो विमोक्षणाम. अर्थात धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांची इच्छा करणारे लोक पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांची उपासना करून इच्छित फळ प्राप्त करून घेतात. मग इतर वरदानाविषयी काय सांगावे. कधीकधी तर भगवंत अशा महत्वाकांक्षी पूजकांना दिव्य देह देखील प्रदान करतात. त्या असीम दयाळू पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांनी मला हे वरदान द्यावे, जेणेकरून मी या वर्तमान संकटातून तसेच भोगवादी जीवनशैलीतूनही मुक्त होऊ शकेन. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांच्या आश्रयाला आलेल्या नम्र भक्ताला भगवंत कधीही निराश करीत नाहीत. जय हरी विठ्ठल.